घ्यायला गेले बाजारात आणि भाज्या एकत्र घेऊन आणतात, मग वेगवेगळ्या करतात. मिरच्या बाजूला, बटाटे बाजूला, श्रद्धा टोमॅटो बाजूला, म्हणजे काय एका जातीची एका प्रकारची फळे किंवा भाज्या एका बाजूला घेतो आणि जो वेगळा आहे तो बाजूला काढतो. बरोबर, त्याला काय म्हणायचं? वर्गीकरण असं. आता बघा पहिल्या प्रश्नामध्ये कोळसा आहे, तांबे, लोखंड आणि चांदी आहे. तर कोणाला बाजूला काढणार? कारण तुम्हाला माहिती आहे तांब्याच्या वस्तू, लोखंडाच्या वस्तू, चांदीच्या वस्तू या धातू आहेत. कोळसा मात्र जळण्यासाठी वापरतात. चुलीमध्ये कोळसा होतो माहिती आहे तुम्हाला, अग्नी पेटवण्यासाठी कोळसा वापरतात. म्हणून कोळसा हा आपण काय केला? बाजूला. आता पुढचा पान, फूल, मूळ, फांदी हे कशाचे अवयव आहे? झाडाचे अवयव. बरोबर. मग आता पान सुद्धा झाडाचा अवयव आहे, फूल सुद्धा झाडाचा अवयव आहे, मूळ सुद्धा झाडाचा अवयव आहे आणि फांदी सुद्धा झाडाचा अवयव आहे. मग कोणतं वेगळं करायचं? का बरं? का वेगळं? का बरं वेगळं करायचं? का करायचं हे समजलं पाहिजे. तर बघा, झाड जर तुम्ही पाहिलं असेल तर झाड हे असं असतं. मग इथं फळं येतात, त्याला फुलं येतात, पानं येतात झाडाला. बरोबर. आणि मुळं मात्र कुठं असतात? जमिनीच्या खाली. ते दिसत नाही. मग जमिनीच्या खाली असणारा अवयव कोणता आहे? आणि जमिनीच्या वरती असणारे अवयव कोणते? फांदी, फूल, पान. म्हणून तो ऑडमॅन आउट. गटात न बसणारं पद कोणतं इथं? मूळ आहे. पुढे पहा 3 नंबर, तबला, ढोलक, सतार, मृदंग. काय बरं? हे सगळं वाजवण्याची साधनं माहितीये? वाजवणे म्हणजे वाद्य. ढोलकी, मृदंग. मृदंग माहितीये? वारकरी लोक बघा किंवा तुमच्या गावात भजन चालतं ना, टाळ, मृदंग, सतार. आता हे सगळे, तबला सपाट पृष्ठभाग असतो चांबडीचा आणि त्याच्यावर वाजवलं जातं. ढोलकी पण तशीच असते, 2 बाजूने वाजवला. आणि मृदंग सुद्धा 2 बाजूने वाजवला जातो. सतारला काय असते? तार. काय असते? तार. म्हणून त्याला म्हणतात तंतू वाद्य येते. कोणतं आहे? तंतू वाद्य आहे. आणि मृदंग, ढोलक, तबला हे मात्र चर्मवाद्य. म्हणजे त्याच्यावर जो पांढरा तबला पाहिलाय सर्वांनी, त्याचा जो भाग असतो वरचा, समजा हा तबला आहे तर याचा जो वरचा भाग आहे हा पांढरा असतो का? आणि पांढरा भाग हा चर्माचा म्हणजे चामड्याचा असतो जनावरांचा. म्हणून याला काय म्हणतात? असं वाजवलं जातं. आणि मृदंगाला सुद्धा दोन्ही बाजूने असते चामड्याचा आवाज. म्हणून ते कोणतं वाद्य आहे? तबला, ढोलक, मृदंग हे कोणतं वाद्य आहे? चर्मवाद्य. कोणतं वाद्य आहे? चर्मवाद्य. आणि ज्याला तार असते ना, टंग टंग अशी तार वाजत राहते पा. विणा, गिटार, सतार हे काय आहे? तंतुवाद्य आहे. त्याची तार, तंतू म्हणजे काय? तार, बारीक अशी तार, तिला काय म्हणतात? तंतू. आणि तंतू वाजतात त्याची. ते तार काय वाजते? टंग टंग अशी वाजत राहते, त्याला काय म्हणतात? तंतुवाद्य. चर्मवाद्य कळलं? चांबडीचं. आणि तंतू म्हणजे तारेच. म्हणजे 1, 2 आणि 3 हे 4 नंबरचे. हे काय आहे? मृदंग चर्मवाद्य, सतार हे तंतुवाद्य, तारेचं वाद्य. म्हणून ते वेगळं. पुढे दौडणे, भागणे, पळणे, धावणे. सांगा वेगळं कोणतं? दौडणे म्हणजे काय? पळणे, धावणे, भागणे. आता दौडणे म्हणजे पळणे, धावणे समानार्थी. भागणे म्हणजे भागाकाराची क्रिया, गणितातील शब्द आहे, म्हणून भागणे हा त्यामध्ये वेगळं क्रियापद आहे. आता पुढचं आहे बघा, बटाटा, सुरण, रताळी, पालक. सांगा बरं, तुम्हाला माहिती आहे हे सगळं. काय वेगळं? पालक. का? कारण बटाटा हा जमिनीखाली येतो, सुरण हे सुद्धा जमिनीखाली येतं. बटाटे आल्यासारखंच असतं, ते त्याची भाजी करून खातात, आल्यासारखंच असतं ते. कंदमुळे. रताळ माहितीये? रताळ
कसं असतं रताळ हे जमिनी खाली येणारी फळं आहेत. कंदमुळं आहेत थोडक्यात. काय आहे ते? कंदमुळं आहेत. पालक मात्र जमिनीच्या वरती येणारी पालेभाजी. म्हणून या वर्गीकरणात याला गटात न बसणारं पद कोणतं आहे? पालक. आता बघा मुंगी, झुरळ, फुलपाखरू, चिमणी. सांगा बरं वेगळं कोणतं? हा बरोबर. आता बघा मुंगी हे कीटक आहे. कीटक माहिती ना, आपण इन्सेक्ट शिकलो ना. कीटक छोटस असतं ते कीटक. आणि झुरळ हे सुद्धा कीटक आहे. आणि फुलपाखरू हे सुद्धा कीटक आहे. चिमणी हा काय आहे? पक्षी आहे. आता तसं पाहिलं तर आपण असं म्हणू की याला पंख असतात, याला पंख असतात, याला पंख असतात. मग मुंगी पण वेगळा होऊ शकतो. याला पंख असतात पण काही मुंग्यांना पंख असतात. म्हणून हे मुंगी कीटके, झुरळ कीटके, फुलपाखरू कीटके, चिमणी मात्र काय आहे? पक्षी आहे. म्हणून वेगळं कोणतं आहे? चिमणी. पक्षी वेगळं हे उत्तर आलं लक्षात. कान, नाक, डोळे हे काय? ज्ञानेंद्रिय आहे. ज्ञान देणारे. आणि अजून काय रे? त्वचा. त्वचा आणि जीभ हे काय आहे? ज्ञानेंद्रिय. पोट हे काय? ज्ञानेंद्रिय नाही. मग ऑड मॅन आउट कोणतं आहे? गटात न बसणारं पोट. पुढचं 2 नंबरचा प्रश्न. झरा, तळे, ओढा, नदी. झरा धब 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 कोसळतो. तळे, ओढा, नदी. पा बरं झरा वाहतो की नाही? ओढा वाहतो. नदी. पण तळे हे मात्र एका ठिकाणी साचलेले असते. म्हणून वेगळं कोणतं? तळे. क्रिकेट, फुटबॉल, हॉकी, बुद्धिबळ. क्रिकेट कुठं खेळतात? मैदानावर, मोकळ्या मैदानात. फुटबॉल मोकळ्या मैदानावर. हॉकी मोकळ्या मैदानावर. आणि चेस, बुद्धिबळ, राणी. खाली बस. बुद्धिबळ कुठे खेळतात? बंद घरामध्ये, कमरेमध्ये, बंद हॉलमध्ये. म्हणजे घरात खेळू शकतो, सावलीत बसून खेळू शकतो. म्हणजे हा इनडोअर गेम आहे. आणि हे ते बाकीचे मैदानी खेळ आहेत. लक्षात आलं. नंतर पुढे बघा आभाळ, आकाश, गगन आणि अंतराळ. कोणतं वेगळं बरं? आभाळ, आकाश, गगन, अंतराळ. वेगळं कोणतं? अंतराळ. आपण आभाळ आलं म्हणजे काय आलं? ढग आलं. मग ढग कुठे असतात? आकाशात. आकाश मोठं आहे आणि आभाळ हे काय आहे? म्हणजे ढग. आकाशात ढग येतात, गगनात ढग येतात. अंतराळ म्हणजे सुद्धा हे जे मोठं दिसतंय ना आकाश, त्यालाच अंतराळ असं म्हणतात. मग अंतराळात काय आहे? वेगवेगळे ग्रह आहे, सूर्य आहे, तारे. म्हणजे आकाशातच आहे, म्हणजेच गगनात आहे. म्हणजे हे 3 काय आहेत? समान आहेत. आणि आभाळ म्हणजे काय? कोण सांगेल? आभाळ म्हणजे ढग. ढगाला अजून एक शब्द आहे. ढगाला अजून एक शब्द आहे. ढगात काय असतं? जल. म्हणून ढगाला काय म्हणता माहितीये का? जलद. काय म्हणता? जलद. पाणी असणारा, जल असणारा, जलद. ओके, कळलं का? आभाळ म्हणजे काय? ढग. आकाश आणि आभाळ वेगळं हे कळलं सर्वांना? चला पुढे. भूकंप, सुनामी, पूर, अपघात. हे भूकंप, सुनामी, पूर हे आपल्यामुळे होतं का माणसामुळं? चुकांमुळे होतं का माणसाच्या? नाही, आपोआप होतं. म्हणजे निसर्गामुळे होतं. नैसर्गिक आपत्ती, निसर्गाचं संकट. भूकंप कधी येईल हे कुणाला माहिती नसतं. सुनामी कधी येईल ते सांगू शकत नाही. अचानक पूर येऊ शकतो, जास्त पाऊस अचानक होऊ शकतो, ढगफुटी, पूर. परंतु अपघात हा कुणाच्या चुकामुळे होतो? मानवाच्या चुकांमुळे होत असतो. मुळा, बटाटे, गाजर, रताळे. अरे देवा, हे तर सगळे काय आहे? खाली जमिनीच्या. आता काय करायचं? तर आता आपण विचार करूया. मुळा पाहिलाय? मुळाला सेपरेट मुळा असतं का? नाही. मुळा हे स्वतःच काय आहे? मूळ आहे, त्याला मूळ नसतं. पण बटाटे तुम्ही पाहिले का कधी?
जमिनीच्या खाली हे त्याचं मूळ असतं आणि त्याचे छोटे छोटे बटाटे लटकलेले असतात. म्हणजे बटाटे हे काय आहे? खोड आहे. तसं गाजर हे सुद्धा काय आहे? बासमूळ. याला सेपरेट मूळ असतं का? रताळ हे सुद्धा काय आहे? मूळ आहे. त्याला सेपरेट मूळ नसतं. रताळ हे सुद्धा काय आहे? मूळ आहे. ते रताळ आणि हे वरती त्याचा वेल असतो, माहितीये ना? तर गाजर मूळ आहे, रताळ मूळ आहे आणि मुळा हे सुद्धा मूळ आहे. पण गाजर हे बटाटा हे मात्र काय आहे? खोड आहे. खोडाला आलेले म्हणजे ते खोड आहे. झाडाचं काय आहे? खोड. आणि त्याला सेपरेट खाली मूळ असतं. असं खाली मूळ असतं आणि या मुळाच्या इथे जमिनीच्या जवळ काय आलेले असतात? त्याला आतमध्ये बटाटे आलेले असतात आणि वरती काय असतं? त्याचा पाला असतो. बरोबर. म्हणून वेगळं काय मग? बटाटा हे खोड. बटाटा हे खोड आहे. मुळा, गाजर, रताळे हे काय आहे? मुळा. आता बघा, घळा घळा, चळा चळा, कळवळा, भळा भळा. वेगळं कोणतं मग? कळवळा. हे ध्वनीदर्शक शब्द आहे. भळा भळा, चळा चळा, भळा भळा. कळवळा हा ध्वनीदर्शक शब्द नाही. कळवळा म्हणजे आपण म्हणतो ना काळजी वाटणे, कळवळा. त्याचा एक सेपरेट अर्थ आहे. हे मात्र ध्वनीदर्शक शब्द आहेत. घळा घळा, भळा भळा. उंट. तुमचा 8वा प्रश्न आहे. उंट, मांजर, हरिण, गरुड. सांगा बरं. गरुड. का तरी? का रे? कारण तो काय आहे? पक्षी आहे. गरुड हा काय आहे? पक्षी. तो पक्ष्यांचा राजा आहे. आणि त्याला अजून काय म्हणतात? खगेंद्र. ख म्हणजे आकाश आणि आकाशाचा राजा कोण? गरुड. म्हणून गरुडाला दुसरं नाव काय? खगेंद्र. आता बघा पुढचा. पागोटे, फेटा, धोत, टोपी. सांगा. पागोट कुठं बांधतात? आजोबा बांधतात पा असं करू. असं धोत्रासारखं लांब लचक कापड असतं ते डोक्याला बांधतात. पागोट. फेटा तर माहितीये लग्न कार्यात बांधतो. टोपी पण कुठं घालतो? आणि धोतर कुठं नेसतो? कपड्याला. मग वेगळं कोणतं? असं लक्ष द्यायचं. पुढे. हवा, डझन, कळप, समूह. सांगा बरं. विचार करा. समूहदर्शक शब्द शिकवले की तुम्हाला? पक्ष्यांचा थवा. 1 डझन असेल तर केळी. कळप म्हणजे प्राण्यांचा कळप आणि समूह. पण बघा थव्यामध्ये किती पक्षी असतील सांगता येतील? कळपामध्ये किती पक्षी प्राणी असतील सांगता येतील? काही कमी जास्त असू शकतो. समूह, मुलांचा समूह, घरांचा समूह हो म्हणतो ना आपण, उपकरणांचा समूह, संच. मग आता हे समूह मोजता येईल? नाही. किती पण कमी जास्त. पण डझन मध्ये किती असते? डझन मध्ये किती असते? 1 डझन. आई बांगड्या भरती ना. तुम्ही दुकानातून केळी आणतात की नाही बाजारातून? किती असतात 1 डझन केळी म्हणजे? 12. बरोबर. किती? 1 डझन म्हणजे 12. 12 पेक्षा जास्त चालत. डझन म्हणजे 12. हा सुद्धा समूहदर्शक शब्द आहे. थवा, कळप, समूह, समूहदर्शक शब्द आहे. परंतु डझन मध्ये याच्यामध्ये कमी जास्त होऊ शकता. डझन मध्ये कमी जास्त होणार नाही. तो 12च लागतो. लक्षात आलं? आता पुढे. छावा, पाडस, बछडा, कुत्रा. कोणते शब्द आहेत हे? कोणते? पिल्लूदर्शक शब्द. मग छावा कोणाचा बरं? सिंहाचा का वाघाचा? सिंहाचा छावा. पाडस कुणाचं? बछडा कोणाचा? बच्चा, बछडा, वाघ. आणि कुत्रा? कुत्र्याचं पिल्लू. त्याला काय म्हणतो आपण? पिल्लू म्हणतो. पण हे कुत्रा हे मोठ्या झालेल्या प्राण्याचं नाव आहे कुत्रा. त्याच्या पिल्लू नाही दिलेलं म्हणून तो बाजू. आता 12 नंबर. अंगठी, घड्याळ, बांगडी, नथ. आता सगळं का बरं असं? अंगठी आपण कुठं घालतो? पोटात. घड्याळ कुठं घालतो? हातात. बांगडी कुठं घालतो? नथ कुठं घालतो? आता पहा, इथे 2 पर्याय येऊ शकतात की अंगठी, बांगडी, नथ हे दागिने आहेत. घड्याळ हा काय दागिना? पण आता सोन्याचं पण घड्याळ मिळतं. दागिना म्हणून घालतात. मग आपण काय विचार केला की
की अंगठी, घड्याळ, बांगडी हे हातात घालतो आपण किंवा हातात वापरतो. नथ ही कुठं वापरतो? मग वेगळं कोणतं? लक्षात. ठीक आहे. अशा पद्धतीने आपण सराव संच 4 मधील काही उदाहरणं 12-13 उदाहरणं सोडवली. बाकीची उदाहरणं तुम्ही घरून सोडून आणायची आहेत आणि तुम्हाला काही अडचण आली तर ग्रुपवर टाकायची. ते उद्या आल्या मला कोण नाही 12 होतं दिसत